सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एका तेवढ्याच महत्त्वाच्या आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळच्या नव्हे मेंदूच्या जवळच्या एका मुद्द्यांबाबत आपण आज बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. ते म्हणजे वेळेचं व्यवस्थापन आणि यश. आपला जो एकूण हा जो फोकस असणार आहे तो आगामी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह आणि त्याचबरोबर यूपीएससीचे सुद्धा जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा यांना हा एकूण जो आपला सेशन आहे त्याचा उपयोग नक्की होईल. आणि निश्चितच या सेशनच्या शेवटी तुम्हाला बऱ्याच बाबींची क्लॅरिटी आलेली असेल आणि आय एम डॅम कॉन्फिडंट की तुम्हाला नक्कीच तुमच्या इथून पुढचा जो काही अत्यंत महत्त्वाचा प्रवास असणार आहे, पुढचं 1 वर्ष 1.5 वर्ष, तर त्याच्यामध्ये जर सगळ्यात काही महत्त्वाचं आपला असेल तर तो वेळ असतो आणि त्या वेळेचं व्यवस्थापन करता येणं तुम्हाला नक्की शक्य होईल. बघूयात कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. तत्पूर्वी एका प्रश्नाने आपण ती सुरुवात करूयात. ते म्हणजे मध्यंतरी रॉबिन शर्मा यांचं एक पुस्तक फार गाजत होतं जगभरामध्ये. त्याला त्यांनी नाव दिलं होतं 5 AM क्लब. काय दिलं होतं? 5 AM क्लब. आता हे जे 5 AM क्लब नावाचं पुस्तक आहे तुम्ही कदाचित वाचलं नसेल, बघितलं तरी असेल. जर बघितलंही नसेल काही प्रॉब्लेम नाही, मी आहे ना तुम्हाला सांगायला. ऐका, 5 AM क्लब याच्यामध्ये रॉबिन शर्मा यांनी एक असं हायपोथेसिस म्हणजे असं एक गृहीतक मांडलं. त्यांचं म्हणणं मांडलं की जगातमध्ये आतापर्यंत ज्या ज्या काही लोकांनी इतिहास रचलेला आहे किंवा जी लोक लीडर आहेत, जी लोक फार मोठ्या पदावरती आहेत, उद्योजक आहेत, ही सगळी लोक 5 वाजायच्या आत उठतात असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि जगामध्ये एक चळवळ उभी केली म्हणा ना की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर 5 वाजता उठलं पाहिजे. आता खरं तर रॉबिन शर्मा हे भारतीयच आहेत आणि भारतामध्ये आणखी एक संकल्पना आहे. ती खरं तर 5 वाजताची नाहीये, ती आहे 4 वाजताची. आपण त्याला म्हणूयात आपला ट्रॅडिशनल जो 4 AM क्लब आहे असं आपण त्याला म्हणूयात. हा 4 AM क्लब काय बरं? त्याला आपण म्हणतो ब्रह्म मुहूर्त. काय म्हणतात त्याला? ब्रह्म मुहूर्त. म्हणजेच आपले जे काही वाडवडील होते, पूर्वीच्या काळातली जी लोक होती, हे सगळे पहाटे 4 वाजता उठायचे आणि सर्वजण म्हणायचे सुद्धा. अगदी तुम्ही लहान असताना तुमच्या आईवडील सुद्धा तुम्हाला म्हणत असतील बघा की अरे बाळा पहाटे उठ, म्हणजे खूप छान अभ्यास होतो, अगदी लक्षात राहतं सगळं काही आणि त्याच्यामुळे तू उठ. आता काय झालं की काळ बदलला, लोक बदलली, जगण्याच्या पद्धती बदलल्या आणि त्याचबरोबर मग ह्या ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं हे आपल्याला जड जायला लागलं. पण तरी सुद्धा मला माहितीये तुमच्यातला प्रत्येक विद्यार्थी हा 4 वाजता उठण्याचा, अहो गेला बाजार अगदी 5 वाजता उठण्याचा सदैव आटोकाट प्रयत्न करत असतो. पण तरी सुद्धा हा प्रयत्न फार काही काळ आपला यशस्वी होत नाही. आणि त्यामुळे तुम्हीच काय मी काय अगदी आपल्या सर्व जनरेशनचा जर विचार केला ना, मागच्या आणि पुढच्या, तर ह्या सर्व जनरेशन मध्ये फार मोठा गिल्ट आहे मनात. कुठला गिल्ट आहे तो? तो म्हणजे की आम्ही नाही उठू शकत 5 वाजता आणि 5 वाजता नाही उठलं ना की अख्खा दिवसभर अरे मला उठायचं होतं पण मला नाही जमलं, मी का असं करतोय, मला यशस्वी व्हायचंय ना, मी झोपतोय काय मग अशा पद्धतीचे स्वतःलाच अक्यूज करणं, स्वतःला रागराग करणं किंवा स्वतःला दोष देणं हे त्यातून घडत राहतं आणि पुढचा अख्खा दिवस त्यातून मग आपला बर्बाद होतो असंच आपण त्या ठिकाणी म्हणूयात. पण आता मग मुद्दा हा आहे की खरंच मग ही जी गिल्ट आहे, जी आपल्या जनरेशनल गिल्ट आहे, ही तुमची माझी नाहीये, फक्त आपल्या जनरेशनची गिल्ट आहे, ती खरंच त्या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे का? आपण खरंच 5 वाजता उठलं तरच आपण मग मोठं होऊ का? तर मित्रांनो, अनेक प्रकारची संशोधन हे सांगतात की असं काही नाही, असं काही नाहीये. वेळेचं व्यवस्थापन किंवा एकूण आपलं जे यश आहे हे बऱ्याच घटकांवर अवलंबून असतं. ते फक्त एका घटकावर अवलंबून नाही की तुम्ही 5 वाजताच उठलं पाहिजे. हा, पण जर तुम्हाला 5 वाजता उठणं शक्य असेल दॅट्स गुड, तुमच्यासाठी 3 क्लॅप्स नक्कीच. पण जर ते शक्य नसेल तर मित्रांनो पुढचा मुद्दा जो येतो तो मला तुम्हाला सांगायचा आहे. तो म्हणजे काय बघा, आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? आपल्या टॉपिकचं नाव आहे वेळेचं व्यवस्थापन. वेळेचे व्यवस्थापन हे असं काही लिहिणं आणि असं काही हेडिंग देणं आणि असं काही करणं म्हणजे खरं तर काय माहितीये, एखाद्या मेणबत्तीने सूर्याला म्हणण्यासारखं आहे की बघतेच तुझ्याकडे थांब. म्हणजे काय? अहो म्हणजे असं वेळेचं व्यवस्थापन, त्या वेळेला मॅनेज करणं
हे तुम्ही आम्ही कोण आहोत? आपण वेळेला मॅनेज नाही करू शकत. मुळात आपली हीच संकल्पना चुकीची आहे. आपण टाइमला म्हणजे त्या वेळेला जी अव्याहतपणे चालणारी प्रोसेस आहे आपण त्याला नाही मॅनेज करू शकत मित्रांनो. तो त्याच्या पद्धतीनेच चालणार आहे. तुम्ही म्हटलं म्हणून सूर्य 6 वाजता उगवणार आहे का? आणि तुम्ही म्हटलात म्हणून सूर्य 9 वाजता उगवणार आहे का? नाही ना. मग तुम्ही त्याच्यावर नाही कंट्रोल ठेवू शकत, कारण ते तुमच्या बियॉन्ड कंट्रोल आहे. मग तुम्ही कंट्रोल कशावर ठेवू शकता? तुम्ही व्यवस्थापन कशाचं केलं पाहिजे? वेळेचं का? नाही, चुकीचं आहे. हे तुम्ही करूच शकत नाही. तुम्ही काय केलं पाहिजे? आपण स्वतःचं व्यवस्थापन केलं पाहिजे. आपण स्वव्यवस्थापन केलं पाहिजे. जर आपण स्वव्यवस्थापन करू शकलो तर लक्षात घ्या तुम्ही यशस्वी होता. सर्व मोठी मंडळी, सर्व यशस्वी उद्योजक, सर्व यशस्वी CEO किंवा सर्व यशस्वी नेते या सर्वांनी स्वतःचं व्यवस्थापन केलंय, ना की वेळेचं. दोघात फरक आहे. या स्वव्यवस्थापनामध्ये काय करावं लागतं? आपला पहिल्यांदा स्वतःला ओळखावं लागतं की नाही मला जमत. माझा जो प्राईम टाइम आहे ना सर तो सकाळचा नाहीये. मी कसा आहे? मी निशाचर आहे. मला मागच्या 3-4 वर्षांपासूनची ही सवय आहे सर. मी इयत्ता 10वी पासून आतापर्यंत कधीही सकाळी उठलो नाही, अभ्यास नाही केला. मी जे काही मार्क्स मिळवलेत, मी जे यशस्वी झालोय ते रात्री अभ्यास करून झालोय. ओळखलंय तू स्वतःला. मी काय म्हणतोय? तू ओळखलंय स्वतःला. तू रात्रीचा अभ्यास कर. काही फरक पडत नाही. 1 ते 1.5 वर्ष रात्रीचा अभ्यास कर. पोस्ट काढल्यानंतर मात्र ऑफिसला सकाळी 10 वाजताच पोहोचायचंय. मग त्यावेळेस मात्र तुला सकाळी 7लाच उठायचंय. पण उठून आपण त्यावेळेस. पण आत्ता का आपण अट्टहास करायचा? अहो सर मला नाही जमत, मी निशाचर आहे, तर मी अभ्यास रात्रीच करतो ना. मी का म्हणू त्याला? नाही तू तरी पण 5लाच उठलं पाहिजे का? नाही ते रॉबिन शर्मा म्हणालेत ना म्हणून. नाही ते आई वडील म्हणतात ना म्हणून. नाही असं बिलकुल नाहीये. मी स्वतःला ओळखलं पाहिजे. जर मी निशाचर आहे तर मी रात्रीच अभ्यास करेन, काही फरक पडत नाही. जर मला नाही उठणं शक्य होत सकाळी, का होत नाही? मी सांगतो ना तुम्हाला. मोस्टली आपल्याला का होत नाही शक्य? अहो कारण मित्रांनो आपल्या जेवणाच्या वेळात किती पुढे गेल्या. पूर्वीची लोक 4 वाजता उठायची कारण रात्री ते 7-8ला जेवायची आणि अगदी 9 वाजता तर गुडूप आपलं 9 वाजता जेवणाची वेळ होते मेसवर जाऊन. आणि 9 नंतर आपण 11-12 वाजेपर्यंत अभ्यास करणार आणि मग म्हणणार अरे हे दुसरा दिवस सुरू झाला आणि 5ला उठायचे, चला लावा अलार्म. कसं शक्य आहे? तुमची बॉडी तुम्हाला तशा प्रकारे अलाउडच करणार नाही. हे होणंच शक्य नाहीये. आणि म्हणून आपले जे काही दैनंदिन आपली जी काही दिनचर्या बदलली आहे ना त्याचा विचार करा ना. म्हणून स्वतःला ओळखा आणि स्वतःला ओळखलात ना तर तुम्हाला तुमचं वेळेचं व्यवस्थापन करता येणार आहे, हे लक्षात घ्या. अन्यथा तुम्ही नुसते टाइम टेबल तयार कराल पण त्याचा काहीही तुम्हाला फायदा होणार नाही. मित्रांनो या सेशनमध्ये आपला सगळा फोकस जो आहे तो ह्या स्वव्यवस्थापनावरती आहे, ना की वेळेच्या व्यवस्थापनावर. आपण ते नाही करू शकत. आपण काय करू शकतो? आपलं कुणावर कंट्रोल आहे? आपल्या स्वतःवर, नाही का? या जगामध्ये जर सगळ्यात चांगलं कंट्रोल कोण आपल्याला करू शकतं? आपण स्वतः. आपण ते करूया आणि निश्चितपणे आपण पुढे जाऊयात. मित्रांनो या सेशनमध्ये आपण अनेक सारे प्रश्न पाहणार आहोत या स्वव्यवस्थापनाच्या संदर्भातलेच. कोणते स्वप्न आहेत हे किंवा कोणती आपली ही प्रश्न आहेत जे आपण इथे पाहणार आहोत ते म्हणजे वेळेचं व्यवस्थापन नक्की कसं करूयात. आजपासून मला परीक्षेसाठी किती वेळ आहे, त्यानंतर मी पुढचा परीक्षेपर्यंतचा वेळ, मग मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा कसं मॅनेज करू, आन्सर रायटिंगला मी वेळ कसा काढू, त्याचबरोबर दैनंदिन माझं व्यवस्थापन कसं करू, दैनंदिन माझं मॅनेजमेंट कसं करू, बरोबर. त्यानंतर मी जर जॉब करत असेल तर जॉब आणि घर सांभाळ गृहिणी हे अभ्यास कसा करायला पाहिजे, त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे. बऱ्याच वेळेस मित्र आणि आपले जे काही नातेवाईक किंवा कोणी आहेत त्यांना नाही म्हणता येत नाही, मग त्यावेळेस काय करायचं? सर फार मोठा प्रश्न आहे सोशल मीडियाचा, त्यामध्ये माझा बराच वेळ जातो, मी त्याचं काय करू. त्यानंतर सर प्रश्न आहे तो म्हणजे ओव्हर थिंकिंगचा. खूप सारा ओव्हर थिंकिंग होतं, त्यामुळे फोकस स्टडी होत नाही, त्याच्यामध्ये वेळ बराचसा जातो, काय करू. सर नियोजन तुमच्यापेक्षाही आम्ही खूप छान करतो, पण ते काय आहे, प्रॉब्लेम आमचा हा आहे की ते यशस्वी होत नाहीये, मग त्याचं काय करू. सर त्याचबरोबर करतो सगळं काही पण चाल ढकलपणा काही माझा दूर होत नाहीये, प्रोक्रॅस्टिनेशन, ते कसं काय करू. सर तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे पण सातत्य राहत नाहीये, त्याचं काय करू. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता आपण पाहणार आहोत. या सेशनच्या शेवटापर्यंत तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. तेव्हा सुरुवात करूयात आपल्या या पहिल्या प्रश्नाला. बघा, ज्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं. मी काय म्हणलं तुम्हाला? नाही, वेळेचं व्यवस्थापन नाही करायचं, स्वतःचं व्यवस्थापन करायचं.
काय करायचं, स्वव्यवस्थापन करायचं. पण तरी सुद्धा मग स्वव्यवस्थापन करत असताना नक्की काय करायचंय, तर मित्रांनो स्वतःला ओळखा, स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखा, स्वतःचे विकनेसेस ओळखा, स्वतःचं जे काही सायकल आहे ना तुमचं ते सायकल ओळखा आणि त्याच्यानुसार तुमचं नियोजन करा. त्याच्यानुसार काय करा, तुमचं नियोजन करा. ते अधिक यशस्वी होईल, ना की फक्त टाइम मॅनेजमेंट त्या ठिकाणी करून ठेवणं. ओके, हे पहिलं काम करायचं आहे. हे करत असताना आणखी आपण काय करू शकतो, आपण त्याकडे जाऊयात. पण दुसरा प्रश्न आपण आता इथे घेऊयात, तो म्हणजे आता माझ्याकडे वेळ किती उपलब्ध आहे. मी जर एमपीएससी 2025 या विद्यार्थ्यांचं अगोदर उदाहरण घेतलं तर आपल्याकडे वेळ किती आहे, हा वेळ बघितला आपण तर बघा, पहिला मुद्दा जो आहे तो आत्ताचा हा मार्च आहे, मार्च 25 ते मे 25, हे तुमच्याकडे पहिले 2.5 महिने आहेत आता, नाही का. आता तुमच्याकडे काय आहे, 2.5 महिना हा वेळ आहे. बरं ठीक आहे. दुसरा मग आपण जून 25 ते सप्टेंबर एंडला आपली परीक्षा आहे, म्हणजे जवळपास 4 महिने माझ्याकडे इथे आहेत. त्याच्यानंतर मग पुढे आयोगाने सांगितलंय पूर्व परीक्षेचा रिझल्ट हा आपला जानेवारी मध्ये लागणार आहे. पुढचे आणखी 1-2 महिने तर ते देतातच मुख्य परीक्षेकरिता, म्हणजे जवळपास तुमच्याकडे 6 महिने आहेत. ऑक्टोबर 25 ते मार्च एंड आपण पकडूयात 26 तुमची मेन्स असेल त्यावेळेस, तिथे तुम्हाला आहेत 6 महिने. अशा पद्धतीने तुमच्याकडे 2.5 महिना, आता खरं तर 2.5 महिनाच राहिला, 4 महिने आणि 6 महिने. पण राऊंड फिगर केलं तर आपण समजा या ठिकाणी 3 महिने, 4 महिने आणि 6 महिने आपल्याकडे एवढा वेळ उपलब्ध आहे सध्या. मग या वेळेमध्ये आपण नक्की काय काय करायचंय, कसं करायचंय, काय आहे अगोदर ते एकदा आपले ध्येय आणि टार्गेट ठरवून घेऊयात. बघा, जे मार्च ते मे हा जो तुमचा काळ आहे, या काळामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त मुख्य परीक्षेवर फोकस करायचा आहे. मुख्य परीक्षा म्हणजे काय असतं, कॉन्सेप्च्युअल, कॉन्सेप्ट याच्यावर फोकस करा. आणि त्याचबरोबर आन्सर रायटिंग वर फोकस करा. हा तुमचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. याच्यामध्येच ऑप्शनल प्लस एथिक्स प्लस एसे या बाबी सुद्धा आपल्या कव्हर झाल्या पाहिजे. डिपेंड आहे, पण विद्यार्थ्यानुसार ते डिपेंड आहे. दुसरा कालखंड तो म्हणजे तुमचा प्रिलिम्सचा, जून ते सप्टेंबर या काळामध्ये आपल्याला काय करायचंय, प्रिलिम्स वरती फोकस करायचा आहे. त्यावेळेस कुठल्याही प्रकारे मेन्स कडे लक्ष द्यायचं नाही, कारण आगामी प्रिलिम्स हे तेवढीच टफ असणार आहे मेन्सच्या तुलनेत कितीतरी पटीने. आणि म्हणून प्रिलिम्सच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जे रिव्हिजन आहे ते रिव्हिजन, त्याचबरोबर फॅक्च्युअल बेस, त्यासाठी तुमचं पाठांतर, मेमोरायझेशन हे झालं पाहिजे. आणि जास्तीत जास्त एमसीक्यूचा जो काही प्रॅक्टिस आहे, मग ते पीवायक्यू प्लस काही मॉडेल एमसीक्यू यांचा जो काही आहे तो तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आणि त्याचबरोबर जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रिलिम नंतरचा, ऑक्टोबर 25 ते मार्च 26 या काळामध्ये परत तुम्हाला मेन्स कडे वळायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र तुम्हाला मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांवर मास्टरी मिळवायची आहे. त्यासाठीच त्याचबरोबर टेस्ट कंटिन्युअस द्यायचे आहेत, त्याचबरोबर कंटिन्युअस रिव्हिजन करायचे आहे आणि त्याचबरोबर कंटिन्युअस आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या 3 टप्प्यांचा विचार करता येतो. पहिला मार्च ते मे, जून ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते मार्च, अशा पद्धतीने आपल्याकडे हे महिने आहेत. या महिन्यामध्ये काय काय करायचंय हे साधं सिंपल तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तो एवढा आहे. याच्याबद्दल आपण आणखी डिटेलमध्ये मागच्या एका सेशनमध्ये चर्चा केली आहे बघा. आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती तो व्हिडिओ सुद्धा आहे की नक्की काय काय केलं पाहिजे, कशा प्रकारे ह्या सगळ्यांचा अभ्यास केला पाहिजे हे आपण त्यामध्ये डिस्कस केलेला आहे. आजचा विषय हा एकूण वेळेच्या व्यवस्थापनाचा आहे. आपण त्याच्यातले अनेक मुद्दे त्या ठिकाणी कव्हर करूया, पण एक अंदाज तुम्हाला आता इथे आला असेल. तर पुढे जाऊया. चला ठीक आहे. पुढचा आहे मुख्य परीक्षा की पूर्व परीक्षा की दोन्ही. आता होतं काय माहितीये, प्रत्येक विद्यार्थ्याची जी काही स्थिती आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. पण काहीही असू दे, आत्ताचे 3 महिने आहेत ना, आपल्याला फक्त आणि फक्त मुख्य परीक्षेवरतीच फोकस करायचा आहे. म्हणजेच केवळ मुख्य परीक्षा. कारण आपण पूर्व परीक्षेला 4 महिने ठेवलेले आहेत. जे विद्यार्थी अगदी नौखे आहेत
ज्यांना पहिल्यांदाच अटेम्प्ट द्यायचा आहे त्यांनी काय करावं, एप्रिल पासून 15 एप्रिल पासून सुरुवात केली तरी हरकत नाही. अर्धा वेळ तुम्ही प्रिलिम्सला देऊ शकता. म्हणजेच एप्रिलच्या महिन्यामध्ये तुम्ही थोडंफार काय करू शकता, मेन्स आणि प्रिलिम्स हे थोडंसं सोबत घेऊ शकता. त्यातही तुम्हाला मी एक गंमत सांगतो. त्यामध्ये काय करू शकतो आपण, तर पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला जे कॉमन सब्जेक्ट आहेत ना, त्यातला एखादा विषय घ्या तुम्ही. एप्रिल पासून पुढे तुम्हाला जवळपास जो काही अभ्यास तुम्ही मेन्सचाही कराल, फॉर एक्झाम्पल पॉलिटी घ्या तुम्ही, तो मेन्सचाही अभ्यास होईल आणि तुम्हाला तो प्रिलिमलाही उपयोगाला येईल. कारण पुस्तक आपल्याला लक्ष्मीकांतच वाचायचं आहे. आणि म्हणून जर आपण विचार केला तर आता तुमचा सगळ्याचा सगळा फोकस हा मेन्सवर असला पाहिजे मे एंड पर्यंत. जर तुम्हाला 4 महिने पुरेसे वाटत नसतील प्रिलिम्ससाठी, 4 महिने पुरेसे वाटत नसतील प्रिलिम्ससाठी, एप्रिलमध्ये सुरू करू शकता. पण आयडियल टाइम आहे मेचा. मे पासून जरी सुरू केला तरी तुम्हाला 5 महिने मिळत आहेत मित्रांनो. मार्च आणि एप्रिल हा फुल्ली काय करू शकतो, मग आता आपण मेन्स वरती फोकस करू शकतो. वेळ पुढचा जो आहे त्याच्यामध्ये आपले टार्गेट्स आपण ठरवतोय. मेन्स मध्ये फक्त आणि फक्त कॉन्सेप्ट वरती फोकस करा. याच काळामध्ये न्यूजपेपर, करंट अफेअर्स वाचायला सुरुवात करा आता. पण आता जेव्हा मेन्सचा अभ्यास करतोय तेव्हा करंट अफेअर्स मध्ये काय करणार, फक्त इश्यूज वरती फोकस करा. फॅक्च्युअल डिटेलसाठी एखादं मॅगझिन घ्या आणि ते डेली वाचा. पण आता फक्त न्यूजपेपर मधून इश्यूज वरती फोकस करा, मॅगझिन मधून फॅक्च्युअल डेटा कव्हर करा. म्हणून सांगितलं तुम्हाला मी, या काळामध्ये तुम्ही इश्यूज वरती फोकस करा आणि कॉन्सेप्ट वरती फोकस करा. हा तुमचा, जर तुम्ही एवढं केलं ना तर काय होईल, नाहक बर्डन तुमचं कमी होऊन जाईल त्या प्रिलिमचं आणि ऑटोमॅटिक जो काही वेळ उपलब्ध आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथे सत्कारणी लावता येईल. हा जरा पुढचा प्रश्न. पुढे बघा, त्यानंतर पुढचा मुद्दा, दैनंदिन वेळेचं नियोजन आपल्याला कसं करायचं. आता दैनंदिन वेळ आपल्याकडे किती उपलब्ध आहे मित्रांनो, आणि दैनंदिन स्वरूपामध्ये मी किती तास अभ्यास केला पाहिजे, या दोन्ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला इथं देतो. किती तास अभ्यास केला पाहिजे आणि किती आणि कशा पद्धतीने वेळेचं नियोजन केलं पाहिजे हे खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यानुसार बदलत जातं. मी आता सांगितलं, काही विद्यार्थी निशाचर आहेत तर रात्रीच्या पद्धतीने करतील. काही विद्यार्थ्यांना मात्र सकाळी उठणं शक्य आहे, ते त्या पद्धतीने करतील. काही विद्यार्थ्यांचा दिवसच सकाळी 9 वाजता सुरू होतो, तर ते विद्यार्थी सकाळच्या 9 वाजल्यापासून रात्रीच्या 11-12 वाजेपर्यंत ते करतील. व्हॉट एव्हर. पण मी आता एक जनरल तुम्हाला थंब रूल त्या ठिकाणी सांगतो. मित्रांनो बघा, लक्षात घ्या, किती तास अभ्यास करताय ना याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही तुमचे टार्गेट्स कसे कंप्लीट करताय हे फार महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक मुद्दा इथे सांगतो. बघा, सहजपणे काहीही झालं तरी विचारलंच, विद्यार्थी विचारतात की नाही सर पण तरी सांगा ना किती तास करावा लागेल. तर तुम्हाला सांगतो इथे, किमान तुमचा दैनंदिन जो आहे तो 8 ते 12 तास अभ्यास होतोच. जे फुल टाइम स्टडी करणारे विद्यार्थी आहेत, फुल टाइम, त्यांचा अभ्यास 8 ते 12 तास होतोच. म्हणजे काय, अरे तुम्ही करता रे, तुम्ही करता, तर काही फार अवघड गोष्ट नाहीये. कसं, अगदी म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टींना वेळ त्यातून मिळू शकतो. कसा मिळू शकतो पहा, जर आपण सकाळचा बघितला वेळ, सकाळचा जो वेळ आहे किंवा सकाळचा ऐकून जो आपला टप्पा आहे, तर मॉर्निंग असं बघूया आपण त्याला. मॉर्निंग 4 तास. त्यानंतर तुमचा अगदीचा ह्याचा दुपारचा सोडून द्या, इव्हिनिंग 4 आवर्स आणि त्याचबरोबर ऍट नाईट 4 आवर्स. अगदी सहजपणे तुम्ही 12 तासाचं त्या ठिकाणी नियोजन करू शकता, वेळ तुमचा वापरू शकता आणि हे काही फार डिफिकल्ट नाहीये. कसं बघा, जर तुम्ही सकाळचा विचार केलात ना, अगदी 8 वाजता बसलात, 8 ते 12 4 तास अभ्यास केला निवांत. पुन्हा 12 ते अगदी 2, हा जो 2 तासाचा वेळ आहे ना, जेवण करा, थोडस काही फिरा, थोडीशी वामकुक्षी घ्या, काही हरकत नाही. ठीक आहे ना. किती केला आपण, 8 ते 12. हा 8 ते 12चा वेळ झाला. आता पुढे बघा, पुढे काय बरं, 2 ते 6. 2 ते 6 बघा, मधल्या काळात आपण 2-2 तास सोडून दिले, 2 ते 6 घेतला आपण. 2 ते 6 मध्ये 4 तास मस्तपैकी अभ्यास केला. मी अभ्यास केला. 6 नंतर उठलो, उठून मी काय माझं आपलं बागेत जाऊन फिरून आलो, काही एक्सरसाइज केला, या पद्धतीने, किंवा मित्रांसोबत चहा पिला, काही डिस्कशन असेल ग्रुप डिस्कशन ते केलं सगळं झालं. किती, 6 नंतर किती वाजेपर्यंत, 7. 6 ते 7 8, अगदी मॅक्स 8 घ्या. 8 वाजता आपण जेवण करून रेडी असायला पाहिजे. म्हणजे काय होईल, संध्याकाळी रात्री
हा जो रात्रीचा वेळ आहे तो 8 ते 12चा हा वेळ आपल्याला त्या ठिकाणी वापरता येऊ शकतो. आणि मग 12ला झोपला, सकाळी 6ला उठला तरी सुद्धा तुमची जो झोप आहे ही 6 तास होऊ शकते. मग आपण काय केलं, जर थोडंसं कट टू कट फारच झालं समजा, काही नाहीये, तुम्ही इथं काय करू शकता, हे बघा या ठिकाणी 2 तासाच्या ऐवजी इथे 4 तासांच्या ऐवजी 2 तास केलं आणि रात्री 8 ते 10 मी 8 ते 10 काय केला, अभ्यास केला, झाले की तरी सुद्धा माझे 10 तास पूर्ण होत आहेत. काय होत आहेत इथे, 10 तास पूर्ण होत आहेत. म्हणजे मध्ये मी 2 तास गॅप सोडला, इथे मी 2 तास गॅप सोडला आणि 10ला तर मी झोपलोय आणि सकाळी 6ला उठतोय. 8 तास झोप एवढी तर काही आपण घेत नाही, बरोबर ना. मग काय, एखादा तास समजा तुम्हाला काही बिंज वॉचिंग आहे, एखादं तुम्हाला सिरियल बघायचे आहे, एखादं तुम्हाला काही ऑफिसचं काम आहे, तुम्ही करू शकता, व्हॉटएव्हर. मित्रांनो 10 तास अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने, किती, सकाळी 8 ते 12चा एक राऊंड, 2 ते 6चा एक राऊंड आणि 8 ते 10चा एक राऊंड, 10 तास अभ्यास खूप झाला, डोक्यावरून पाणी. फक्त प्रॉब्लेम आम्हाला कुठे येतो माहितीये का, तो कन्सिस्टन्सी मध्ये प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम याच्यात नाहीये की आम्हाला वेळ नाहीये, प्रॉब्लेम आहे कन्सिस्टन्सीचा. तो मी पुढे सांगणारच आहे, कळतंय तुम्हाला. सो दैनंदिन कसं व्यवस्थापन करू शकता, जे निशाचर आहेत त्यांच्यासाठी हे नाही सांगितलं, त्यांनी अगदी हे उलट करावं, त्यांनी आपलं काय करावं, उलट करावं. रात्री 8ला सुरुवात करावी, सकाळी 10 पर्यंत नाही, पण या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. मी बहुतांश विद्यार्थ्यांसाठी सांगितलेलं आहे. ओके, चला मग आता आपण पुढे जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, किती तास अभ्यास करायचा. मी आत्ताच सांगितलं, किती तास अभ्यास करायचा हे महत्वाचं नाहीये, माझं टार्गेट महत्वाचं आहे. माझं टार्गेट महत्वाचं आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल, समजा एक साधा टॉपिक घेतो तुम्हाला, भारतीय समाज हा आपला टॉपिक घ्या. भारतीय समाज या अंतर्गत जर मला समजा 12 चॅप्टर्स आहेत, किती, 12 चॅप्टर्स आहेत आणि 12 चॅप्टर्स म्हणजे 12 टॉपिक आहेत. 12 टॉपिक मला करायचे आहेत. म्हणजे स्त्रियांचा मुद्दा आहे, लोकसंख्येचा मुद्दा आहे, नागरीकरणाचा मुद्दा आहे, स्थलांतराचा मुद्दा आहे, प्रादेशिकतावादाचा मुद्दा आहे, असे मुद्दे समजा किती आहेत, 12 मुद्दे आहेत. म्हणजेच काय, तर मी हे ठरवलं की 12 दिवस आहेत, 12 चॅप्टर आहेत, मी दररोज एक चॅप्टर करतो आणि 12 दिवसामध्ये माझा भारतीय समाज हा अख्खा विषय संपवतो. काय करतो मी, 12 दिवसात माझा अख्खा हा भारतीय समाज जो आहे हा विषय संपवतो. 80 मार्क माझे घट्ट, बिनगुरी, काही अडचण नाहीये, त्यामध्ये कुठलीही चिंता नाही. पण आता पुढचा मुद्दा काय आला की अरे मला हे 12 दिवसात जर 12 चॅप्टर संपवायचे आहेत, तर मला त्याचं वाचन आलं, वाचनानंतर नोट्स काढणं आलं आणि आन्सर रायटिंग करणं आलं. या सगळ्यासाठी मला किमान 4 तास लागतायत. ओके, काही हरकत नाही. याचा अर्थ प्रत्येक दिवशी मी 4 तास वेळ हा या भारतीय समाज या टॉपिकला दिला. मग आपण जे लिहिलं होतं, मॉर्निंग 4 hours, इव्हिनिंग 4 hours अँड नाईट 2 hours. काय, 2 hours. ठीक आहे. तर मी काय करेन, चला ही दुपार संध्याकाळची वेळ आहे ना, किंवा दुपारची वेळ जी आहे ती मी काय करतो, ह्या भारतीय समाजला देऊन टाकतो. फिनिश. म्हणजे काही डोक्याला तापच नाही, टेन्शनच नाहीये. म्हणजे काय केलं आपण अगोदर फोकस केला तो आपल्या सिलेबसवर. माझ्या समोर किती काम आहे त्या कामाला मी डिवाइड केलं आणि तेही मॅनेजेबल मध्ये केलं, बरं का, असं नाही की उगाच केलं. आणि त्याच्यानुसार मी वेळ त्या ठिकाणी ठरवला. आणि जर समजा असं होत नाही, पण जर समजा तुमचं हे 4 तासाचं 5 तासावर गेलं आणि रात्रीचा 1 तास तुम्ही जे समजा 2 तास हे करंट अफेअर्स आणि यासाठी ठेवलेले असतील, ठीक आहे, तर 4 तास ऑप्शनल समजा ठेवला वरती आपण, 4 तास जीएस ठेवला आणि 2 तास आपण करंट ठेवला. ठीक आहे. तर 4 तासात हे नाही झालं, काही हरकत नाही, 1 तास यातला गेला, 5 तास झाले आणि त्या दिवशी मी माझा पहिला जो काही दुसरा तिसरा टॉपिक असेल तो संपवला. तो संपवल्यानंतर 1 तास मला इथं रात्री कमी पडतोय ना, हरकत नाही, मी पुढे आज 10ला नाही, मी 11ला झोपेन. मी काय करेन, 10ला नाही, मी 11ला झोपेन. म्हणजेच काय, कधी कधी मला माझा टॉपिक, माझा टार्गेट कंप्लीट करण्यासाठी 1 तास झोप कमी घ्यावी लागेल, चालेल. किंवा कधी कधी माझं टार्गेट 4 तासाच्या ऐवजी 3 तासातच कव्हर होत आहे, 1 तास मला निवांत मिळतोय, काही हरकत नाही. रिवार्ड, बघ एखादी मालिका त्या ठिकाणी, बघ एखादा अर्धा मूवी त्या ठिकाणी, काही हरकत नाही. पण काय आहे महत्वाचं, टार्गेट संपवा, ना की किती तास अभ्यास करा.
कारण प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याचा जो अभ्यास करण्याचा वेळ आहे तो वेगवेगळा आहे आणि हे कशावर डिपेंड असतं, हे तुमच्या आकलन क्षमता, तुमची एकाग्रता, तुमचा सध्याची आरोग्याची स्थिती कशी आहे, तो विषय तुमचा आवडताय का नावडताय, ह्या सगळ्यावर मित्रांनो तो परफॉर्मन्स ठरत असतो, ना की त्या वेळेवरती. त्यामुळे वेळ किती केला पाहिजे डझंट मॅटर, टार्गेट्स कंप्लीट करा. मग जर आपण म्हणलंय ना की ऑप्शनल कव्हर करायचंय, एथिक्स कव्हर करायचंय, एसे कव्हर करायचंय, यासाठी मग ह्याला चेकलिस्ट मध्ये डिवाइड करा. चेकलिस्ट डिवाइड करा आणि चेकलिस्ट नुसार टार्गेट ठरवा आणि टार्गेट अचीव्ह करा. ते अचीव्ह करण्यासाठी मग काही करायला आपण मागे पुढे बघायचं नाही. हे आपण करूयात. हा जरा पुढचा मुद्दा. पुढे बघा आता, सातत्य कसं टिकवू. सगळ्यात महत्वाचं हे आहे की सातत्य टिकवण्यामधल्या अडचणी कुठल्या येत आहेत हे पहिल्यांदा लिहून काढा. सातत्य टिकवण्यामध्ये अडचणी कोणत्या आहेत हे लिहून काढा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय आहे, सातत्य का टिकत नाही. समजा मी घरी राहून अभ्यास करतोय, घरातले लोक काम सांगतायत, झाली ही पहिली अडचण आली. दुसरं, नाही मी रूमवरतीच अभ्यास करतो पण लक्ष लागत नाहीये. मग मुळातून विचार केला पाहिजे, खरंच अप्लाय करायचंय का. पहिला दुसरा मुद्दा. तिसरं कारण काय असू शकतं, सातत्य नाही राहत. नाही सर ते क्लास लावलेला आहे, ते क्लासेसचे टायमिंग बदलतायत वगैरे. जा बोला त्यांना की काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला ह्या पद्धतीने करावं लागेल. म्हणजेच काय, तुम्हाला जे सातत्य का राहत नाही हे अगोदर शोधा. आरोग्याचं कारण आहे, त्याच्यावर उपाय करा. म्हणजे काय, नुसतं माझं सातत्य राहिलं पाहिजे असं म्हणून चालणार नाही, त्याच्या मागची कारणं शोधा. म्हणजे काय होईल, तुमचं सातत्य टिकून राहील. बऱ्याच वेळेस सगळं काही निवांत असतं, छान असतं, पण तरी आमचं सातत्य टिकत नाही. का? कारण तिथे मात्र एक गोष्ट आपल्याला अवलंबावी लागते आणि ती म्हणजे अकाउंटेबिलिटी. आपण कुणाला तरी उत्तरदायी राहिलं पाहिजे. नुसतं नियोजन केलं, आपण एकटाच अभ्यास करायला लागलो ना की ते सातत्य राहत नाही, ते पूर्ण होत नाही. अशा वेळेस काय करायचं, कुणाप्रती तरी आपण अकाउंटेबल राहिलं पाहिजे. इयत्ता 10वी नंतर घरातल्या लोकांनी सुद्धा आपल्याला विचारणं हळूहळू बंद केलेलं असतं की तू आज अभ्यास केलास का, काय केलास, किती वाटा उठला, लेक्चरला गेला होता का, नोट्स काढल्या का, काय हे विचारत नाहीत घरातली लोक. मग काय होतं, अचानकपणे तो खंड पडतो की आता आपल्याला कोणीच विचारत नाही. मग आपण आपल्यालाच त्या ठिकाणी कोसत असतो, आपल्यालाच आपण गिल्ट त्या ठिकाणी आणत असतो की नाही माझ्याकडून होत नाही किंवा नाही. असं नका करू, काहीतरी करा, उपाय करा. तो म्हणजे अकाउंटेबिलिटीचा. अकाउंटेबिलिटी असली पाहिजे कुणातरी प्रती. आणि तो कोण असावेत, ते मेंटर असावेत, ते शिक्षक असावेत की सर हे या पद्धतीने माझं शेड्यूल आहे, मी तुम्हाला फक्त ना सांगत जाईन की सर माझं हे झालं, हे नाही झालं. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे मित्रांनो आपल्याला सातत्य टिकवायला मदत होते. म्हणून पहिलं काय करायचं, उत्तरदायित्व. कुणाप्रती तरी उत्तरदायित्व आपलं असलं पाहिजे. दुसरं, याला आणखी एक उपाय असतो. जर तुम्ही तिघं चौघं मित्र असाल किंवा मैत्रिणी असाल ना, तर तुमचा एक ग्रुप तयार करा आणि ग्रुप तयार करून ना त्याच्यामध्ये टाकत चला. काय की आज माझा हा टॉपिक संपला, आज मी हे वाचलं, आज मी असं केलं. हे प्रत्येकीने, समजा चौघी आहेत ना, चौघी जणी टाका. त्यामुळे काय होतं, प्रोत्साहन मिळतं. अरे या तिघींनी टाकलं, मी नाही टाकलं मात्र, म्हणजे मी मागे पडले की काय. ऑटोमॅटिकली काय होतं, फोर्स क्रिएट होतो. आणि त्यामुळे ग्रुपमध्ये तुम्ही काय करा, या पद्धतीने अकाउंटेबिलिटी तयार करा. ग्रुप अकाउंटेबिलिटी की नाही, अरे हिने टाकलंच पाहिजे, हिने का नाही टाकलं. मग विचारा तुम्ही एकमेकांना, आज तू हे का नाही केलंस. तू एवढं जरी तुम्ही केलं ना तरी तुमचं सातत्य त्या ठिकाणी टिकून राहील. आणि तिसरा मुद्दा तो म्हणजे काय, प्रॅक्टिकल. आपलं नियोजन जर प्रॅक्टिकल असेल तर ते यशस्वी होतं. म्हणजे उगी आपण त्या ठिकाणी जर 14 तासाचं प्लॅनिंग करत असू आणि आपला अभ्यासच खरं तर फक्त 8 तास होत असेल तर ओळखा रे, स्वतःला ओळखा. 12 तास मन वढाय, ते मन कितीही म्हणतंय पण प्रत्यक्ष किती अभ्यास होतोय, तो फक्त 8 तास होतोय ना. 8 तासाचंच प्लॅनिंग कर, ते यशस्वी होईल. सातत्य न टिकून राहण्यामधला हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे प्रॅक्टिकल प्लॅनिंग नसणं. ते प्रॅक्टिकल असलं पाहिजे. जे शक्य आहे ते नक्की करा, जे अशक्य आहे त्याची भाबडी अशा मनामध्ये ठेवू नका. गेटिंग, हा एक पुढचा मुद्दा आहे सातत्यामध्ये. त्यानंतर सातत्याचाच आता पुढचा मुद्दा, चालढकलपणा, प्रोक्रॅस्टिनेशन. बऱ्याच विद्यार्थ्यांना चालढकलपणा हा एक सारखा असतो की नाही, आजचं उद्यावर करू, नाही नंतर करू. विशेष करून आन्सर रायटिंग मध्ये हे फार होतं बघा, किंवा नोट्स काढण्यामध्ये हे फार होतं. लेक्चर ऐकायला बरं वाटतं, सर वाचायलाही बरं वाटतं, पण लिहायला, नोट्स काढायला मात्र चालढकल होते. किंवा एखादा नवीन टॉपिक आहे तो सुरू करायचा आहे, चालढकल होतं. मग चालढकलपणामध्ये काय असतं माहितीये, याचा एक उपाय एकच असतो, तो म्हणजे काय, याला एक पहिला उपाय आहे, तो म्हणजे आपल्याला माहित असतं की मला हे करायचंय, पण ते जे करायचंय ते अर्जंट आहे का,
इम्पॉर्टंट आहे का, याच्यामध्ये काय करा, तुम्ही त्याची विभागणी करा. आणि मित्रांनो, जे जे काही गोष्टी अर्जंट आहेत ना, त्या अर्जंटच्या कॉलम मध्ये लिहून ठेवा. समजा हे अर्जंट आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे, तर या कॉलम मध्ये तुम्ही काय करा, तुमची कामं लिहून ठेवा, काय काय करायचंय ते. समजा एखादी गोष्ट अर्जंट आहे पण नॉट इम्पॉर्टंट आहे, ती या ठिकाणी लिहून ठेवा. तिसरी गोष्ट, ती अर्जंट नाहीये, म्हणजे समजा इम्पॉर्टंट आहे बरं का, कारण इम्पॉर्टंटचा कॉलम आहे, पण त्या ठिकाणी नॉन अर्जंट असेल, या ठिकाणी लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर ती नॉन अर्जंट आणि नॉन इम्पॉर्टंट अशी असेल तर ती या ठिकाणी लिहून ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा आता पुढचा हा जो काही आपला आगामी काळ आहे, त्या काळामध्ये काय आहे, कुणातरी आत्याच्या मुलीचा वाढदिवस आहे, कुणातरी मामाच्या मित्राचा काहीतरी कुठेतरी साखरपुडा आहे. नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट, द्या टाकून तिकडे त्याला. हे असं केलं ना की ऑटोमॅटिकली काय होतं, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागत नाही. किंवा दुसरं काय आहे की नाही, मित्र म्हणाला चला आपण जरा मूवीला जाऊया आणि मूवी बघूया, छान आलेत काही काही मूवी, टाकून द्या ना इथे. पुढचं 1-1.5 वर्ष मूवी नाही बघितलं तर काही बिघडत नाही आपलं, नाही का, कारण आपल्याला यश मिळवायचंय. त्याच्यानंतर मग बघा, आठवड्याला एक बघा मूवी, काही आमचं म्हणणं नाहीये. नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट, पण अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. समजा मला संपवायचंय या 3 महिन्यात, 2.5 महिना राहिला, आता फक्त ऑप्शनल मला करायचाच आहे, तो कुठे आहे, तो अर्जंट पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. माझा ऑप्शनल हा इथे येतोय, लक्षात आहे तुमच्या. अशा पद्धतीने जर नुसतं तुम्ही कामाचं डिव्हिजन केलं ना, तर ऑटोमॅटिकली मित्रांनो तुम्हाला स्वतःला कळेल की नाही, चालढकलपणा करून चालणार नाही. जर चालढकलपणा आता केला तर 25चा नाही, 26 किंवा 27चा अटेम्प्ट मला द्यावा लागेल. गेटिंग? सो या पद्धतीने याचं विभाजन करू शकता. पुढचा मुद्दा, उत्तर लिहायला वेळ कसा काढू. साधं आहे याचं उत्तर. बघा, उत्तर लिहिणं महत्वाचं आहे, सगळ्यांना कळतं, पण वेळ कसा काढू, काही नाही मित्रांनो, तुमच्या अभ्यासाचा त्याला भाग बनवा. अभ्यासाचा एक घटक त्याला बनवा. एक घटक बनवून त्यानुसार उत्तर लिहायला सुरू करा. म्हणजे कसं, म्हणजे असं हो की फॉर एक्झाम्पल मी अभ्यास करणार आहे. आज मी काय केलं, मी आज समजा फंडामेंटल राईटचा अभ्यास करणार आहे. तर अभ्यास करणारे म्हणजे काय, त्याची एक चेकलिस्ट तयार करा. कशी, पहिला मी याचं काय करेन, PYQ वाचेन, मग मी याच्यावरती काय करेन, डायमेन्शन शोधेन, ठीक आहे. मग मी काय करेन, रीडिंग करेन. मग मी काय करेन, त्याच्यावरती क्वेश्चन आणि आन्सर रायटिंग करेन. आणि 5वी चेकलिस्ट काय, रिव्हिजन करेन. जर अशी एक चेकलिस्ट तयार करून ठेवलीत ना की मग आपल्याला काय होतं, हा रीडिंग झालं, काय PYQ झालं, डायमेन्शन शोधले, रीडिंग झालं, आता पुढचं काय, आन्सर रायटिंग. अरे मग करूयात चला. का, कारण ते टिक मार्क करतोय ना आपण, आणि आपल्याला मेंदूला एक सवय लागते, याच्यानंतर काय, याच्यानंतर काय, याच्यानंतर काय. त्यामुळे आन्सर रायटिंगला वेगळा वेळ देऊ नका. नाही, मी दिवसभर अभ्यास करतो आणि मी रात्री आन्सर रायटिंग करतो, होत नाही, नाही होणार, नाहीच होणार. तुझ्या त्या अभ्यासामध्ये ना त्याला इंटिग्रेट कर. म्हणजे काय होतं, उत्तर लेखनासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. या पद्धतीने चेकलिस्ट करा. ओके, पण हे करणं गरजेचं आहे. सोशल मीडिया आमचा सगळ्यात मोठा टची पॉइंट आहे. तो कसा टची पॉइंट म्हणजे काय हो, म्हणजे असं आहे, धरलं तर काय चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशा प्रकारची ती अवस्था आमची आहे. मोस्टली विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की एकदा ते गेलो ना मी तिकडे, सर कळतच नाही वेळ कुठे गेला. बरं, आमचे विद्यार्थी 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे ज्यांना खरंच आकर्षण आहे, जेव्हा ते ऍडिक्ट आहेत कशाला, विशेष करून इंस्टाग्रामला. आणि काही विद्यार्थी मात्र सिरियस आहेत, अभ्यास करण्यासाठीच युट्यूबकडे जातात. पण तो अभ्यासाचा व्हिडिओ संपला की लगेच ते काय करतात, मग आमच्या रील्स सुरू होतात, मग पुन्हा काहीतरी त्यात चुटकुले येतो, मग कोणतरी त्यात पिटकुले येतो, मग हास्य जत्रा येते, मग कोणतरी अजून त्यात, मग काय आलं, सुरू झालं, 2 तास वेळ कसा गेला कळलं नाही. अगदी 4-4 तास पोरांचा वेळ जातो. काय करायचं याच्यावरती, काही नाही. पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, लक्षात घ्या, तो म्हणजे एक निश्चित वेळ ठरवा. समजा मी काय केलं, मी रात्री 10 ते 11 हा वेळ त्यासाठी ठरवला, बरोबर का. बिलकुल नाही, रात्रीचा वेळ सोशल मीडियाला कधीच ठरवू नका, नाही तर तुमच्या झोपेचं खोबरं झालंच म्हणून समजा. रात्री सोशल मीडियाला हातच लावायचा नाही, हे लक्षात घ्या. सोशल मीडिया बघायचं आहे ना, मधल्या काळात घ्या, दुपारी घ्या,
कारण का दुपारी मग अभ्यास आपण बसतो अभ्यासिकेमध्ये, अभ्यास करताना आपण बघायला लागलो आजूबाजूच्या सगळी पोरं अभ्यास करतायत आणि आपण मात्र त्या ठिकाणी ते रील्स बघत बसलोय, ऑटोमॅटिकली तो गिल्ट येतो मनामध्ये. मित्रांनो, त्या काही जे काही असेल 10, 15, 20 मिनिटांमध्ये बंद कराल, पण रात्री कधी याला वेळ ठेवायचा नाही. मग ह्याला कधी वेळ ठेवा, ह्याला दुपारी कधीतरी वेळ ठेवा तुमचा जो काही असेल, अर्धा तास 1 तास. बर, त्यानंतर निश्चित ठरवा की आपल्याला काय पाहायचंय. काय करंट अफेअर्स करायचंय ना, करंट अफेअर्स करायचंय, ठीक आहे, करंट अफेअर्स त्याच्यावरून करा. तुम्हाला एखादं लेक्चर पाहायचंय, लेक्चर पहा, पण तेही त्या ठरलेल्या वेळेतच, आणि तेही दुपारीच करायचं. हे दुसरं. तिसरं, आपला जो मोबाईल आहे तो नेहमी हॉरिझॉन्टल पकडायचा. कसा करायचा? हॉरिझॉन्टल. म्हणजे उभा जर तुम्ही मोबाईल घेऊन बघत असाल, काय होतं, वरती व्हिडिओ चालू आहे, खालती सजेशन येत जातात, ऑटोमॅटिकली डिस्ट्रॅक्शन होतं. नाही, मोबाईल हॉरिझॉन्टल पकडा. हॉरिझॉन्टल पकडला, व्हिडिओ संपायला आला 1 मिनिट अगोदर व्हिडिओ बंद करून टाका, पुढचं सजेशनच येऊ देऊ नका, आणि मग बघा तुम्हाला इतर ठिकाणी वेळ तुमचा जाणार नाही, अल्गोरिदम तुमचा कामच करणार नाही. हॉरिझॉन्टल पकडा. आणि चौथा मुद्दा, याच्याही पलीकडे जर राहीलच, रील बघायला गेलोच, तर एक काम करा, तुमचा जो हेडफोन आहे ना, तुमचा जो हेडफोन आहे किंवा तुमचा जो काही कॉलर काय असेल ते डोक्यावरती ठेवता तुम्ही, कानावर ठेवता, हे काय करा, काढून टाका. बघताय ना, बघा, काय करा, म्यूट करून बघा, सब टायटल बंद करा. सब टायटल बंद करायचे, हेडफोन काढायचा आणि नुसतं बघा. मग काय होतंय, किती वेळ बघणार ना आपण, 5-10 मिनिटात कंटाळतो, ठेवून देतो. कारण आपण स्टिक राहण्याचं मुख्य कारण काय माहितीये, ते म्हणजे म्युझिक. या म्युझिकमुळे आपण त्याला स्टिक राहतो. म्युझिक बंद करा. आणि दुसरं, नक्की काय चाललंय त्यांचं संभाषण, सब टायटल बंद करा, आणि मग बघा तुम्हाला फार वेळ त्या ठिकाणी तुमचा जाणार नाही. ह्या 3-4 गोष्टी करा, तुमचा सोशल मीडियावरचा वेळ हा निश्चितपणे निघून जाईल किंवा कमी होईल. आम्ही कधीच विद्यार्थ्यांना सांगत नाही अचानक तू हे डिलीट करून टाका. नाही हो, दारुड्याला कसं ते दारू अचानकच बंद केल्यावर ते थरथर कापायला लागतंय, तसं आमची पोरं करतायत. आणि म्हणून काय होतं, ते लगेच 10 दिवसानंतर परत ऍप त्या ठिकाणी इन्स्टॉल करताय आणि मग परत वेळ घालवताय. त्यापेक्षा रेग्युलेट करा. कारण कसं आहे, सोशल मीडियाचा यूज तुम्ही चांगल्या प्रकारे केलात तर तुम्हाला नक्की फायद्याचा आहे, आणि तो करायलाच पाहिजे. पण तो कसा आहे, दुधारी तलवार. करायचा कसा हे मी तुम्हाला सांगितलंय, याचा वापर नक्की करा. पुढे, जॉब किंवा घर सांभाळत अभ्यास कसा करायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःकडून ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवू नका. ओव्हर एक्सपेक्टेशन नाही. काय मला ना फारच गरज आहे हो जॉबची, आणि त्यामुळे ह्याच वर्षात झालं पाहिजे. सर कसं करायचं सांगा ना, आम्ही नक्की करतो. अरे आपल्याला वेळ किती मिळतोय, 2 तास 3 तास, 2 तास 3 तास अभ्यास करून कसं होणार आहे ते. हे बघा, ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवू नका. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे माहितीये, आपल्यासाठी अधिकारी होणं महत्वाचं आहे. ते याच वर्षात झालं पाहिजे असं काही नाहीये, ते याच वर्षात झालं पाहिजे असं काही नाही. आपल्यासाठी होणं महत्वाचं आहे. इतरांची गाडी 60 किलोमीटरनं धावते हो, आमच्याकडे 30 किलोमीटरनं धावतीये, पण आमची धावतीये ना, आम्ही पण पोहोचणार ना. तो काय करेल, एका दिवसात पोहोचेल. माझे 30 न धावते, मी 2 दिवसात पोहोचेन. म्हणजेच काय की ओव्हर एक्सपेक्टेशन टाळा. आणि दुसरं म्हणजे एक लॉंग टर्म असं नियोजन करा. लॉंग टर्म नियोजन केलं तर तेच खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल नियोजन असेल आणि ते वर्क होईल. ते काय होईल, वर्क होईल. हे दुसरं करायचं आहे वेळेसाठी. आणि तिसरं म्हणजे जे सगळ्यात मोठी चूक आमचे जॉब आणि गृहिणी करत असतात, ते म्हणजे काय, इतरांना विश्वासात न घेणं. मित्रांनो, इतरांना विश्वासात घ्या. तुमचे जे कुटुंबीय आहेत त्या सर्वांना इतरांना विश्वासात घ्या. म्हणजे समजा तुम्ही पुरुष आहात आणि तुम्ही अभ्यास करताय, बायकोला विश्वासात घ्या. तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्ही अभ्यास करताय, नवऱ्याला विश्वासात घ्या. किंवा तुमच्या कुटुंबात जी लोक आहेत ना, त्यातली जी आपल्या इकडे गटात येऊ शकतात त्या घ्या आपल्या गटामध्ये, त्यांचा पाठिंबा मिळवा. अहो, त्याच्यामुळे तुमची बरीचशी कामं हलकं होतील आणि सगळ्यांचा पाठिंबा मिळेल. हे करा. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला वेळ आपला काय होतो, वाढतो. हे दुसरं. तिसरं आणि चौथं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करा. म्हणजे बऱ्याच वेळेस जॉब करणारी जी लोक आहेत आणि गृहिणी आहेत, गृहिणींचा स्वयंपाक करताना भांडी घासताना वेळ जात असेल, जॉब करणाऱ्यांचा प्रवासात वेळ जात असेल, त्यावेळेस काय करा, कानाला लावा आणि ऐका. जे काही आहे ते ऐका. किमान कॉन्सेप्ट तरी क्लिअर होतात. लक्षात नाही राहणार सगळं, पण कॉन्सेप्ट तरी क्लिअर होतात. वेळ अशा पद्धतीने आपण वाढवू शकतो. पुढचा मुद्दा, ओव्हर थिंकिंग मध्ये फार वेळ जातो. मुळात ओव्हर थिंकिंग असा काही प्रकार नसतोच हो, बरे का.
थिंकिंग म्हणजे काय असतं माहितीये, विचार करणं. आणि विचार आपण कधी करतो माहितीये, जेव्हा आपण काहीतरी एका चांगल्या पोझिशन मध्ये असतो, रॅशनल असतो, जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टींची समज असते, तेव्हा थिंकिंग असते. ओव्हर थिंकिंग असा काही प्रकार नसतो, तिथे आपण थिंकिंग करत नाही हा प्रकार असतो. म्हणजे काय, म्हणजे असं मला म्हणायचं आहे, ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीये, त्या गोष्टी ज्यांचा आपल्याला कुठल्याही प्रकारे अडथळा येणार नाहीये हे सगळं माहितीये, पण तरी सुद्धा आपण उगीच त्याच्यामध्ये अडकून जर पडलो तर याचा अर्थ काय माहितीये, आपण थिंकिंगच करत नाहीये. आपण त्या ठिकाणी अतिशय काय जे आपलं वैशिष्ट्य आहे विचार करण्याचं, आपण त्याचा वापरच करत नाहीये. त्यामुळे ओव्हर थिंकिंग वगैरे प्रकार जो असतो ना, तो मुळात नसतो. ते काय असतं माहितीये का, ते एक प्रकारे आपण एखाद्या ठिकाणी स्टक होतो आणि त्याच गोष्टींचा आपण विचार करायला लागतो ज्या अस्तित्वातच नाहीयेत. येस, अस्तित्वात नाहीयेत. बरं, मी मान्य करतो काही लोकांचे प्रश्न मात्र जेन्युइन असतात. अशा वेळेस काय करायचं माहितीये, जर तुम्ही या प्रकारे अडकून पडलेला असाल तर अशा वेळेस काय करायचं, पुन्हा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर जी काही विभागणी आहे ना ती 2 भागामध्ये करा. एक, अंडर कंट्रोल. काय करा, अंडर कंट्रोल. आणि बियॉन्ड कंट्रोल अशा 2 भागामध्ये त्याचा विचार करा, डिवाइड करा त्याला आणि लिहा तुम्ही ज्याच्याबद्दल विचार करताय ते अंडर कंट्रोल आहे का बियॉन्ड कंट्रोल आहे. जर समजा ते बियॉन्ड कंट्रोल असेल, काय करणार आहे तुम्ही, काय करणार काय ज्या गोष्टीवर तुमचं नियंत्रणच नाहीये. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेस आमची मुलं हळवी असतात हो. काय होतं, तिकडे बस पडली त्या घाटामध्ये आणि कुठेतरी न्यूज वाचली की बघा त्याच्यामध्ये त्या बाळाची आई मेली. आता हे बसतही विचार करत, काय होतं त्या बाळाचं होणार, कसं करणार, ते त्याला कोण शाळेत पाठवणार, त्याचं काय होणार. तुझ्या हातात आहे का ते, नाही आहे ना हातामध्ये, मग कशाला विचार करतोय त्याच्यावरती. आत्ता विचार करू नको बाबा, तू संवेदनशील आहे हे मान्य मला, पण हे नंतर कर, जेव्हा तू अधिकारी होशील तेव्हा अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न कर, याचा उपयोग तिथे कर. आत्ता काय नाहीये, बियॉन्ड कंट्रोल आहे ना, हा ते केलं पाहिजे. लक्षात येते तुम्हाला. किंवा दुसरा समजा एखादा प्रश्न आहे काय की सतत मला आजारी पडतोय, हा हे मात्र तुमच्या अंडर कंट्रोल आहे, त्यातले काही अपवाद वगळता. मग आजारपण टाळण्यासाठी मी काय केलं पाहिजे, मग व्यायाम असेल, अन्न असेल, शांतता असेल, व्हॉटेवर जी काही गोष्टी आहेत, मग इथे मी ते लिहिलं पाहिजे. या प्रकारे 2 भागात विभाजन करा, त्याच्यानुसार तुमचं अर्ध ओव्हर थिंकिंग संपून जाईल. येस, संपून जाईल. आणि जे अंडर कंट्रोल आहे ना त्याच्यावरती उपाय पण एकदा लिहून काढलात की झालं, आपलं ओव्हर थिंकिंग बंद होतं. नाही त्याच्या पलीकडे राहिलंच, मेंटॉरला भेटा, नाही तर अगदी जो तुम्हाला खूप जवळचा व्यक्ती वाटतोय त्याला बोललं पाहिजे, शेअर केलं पाहिजे, हे मात्र नक्की. पुढे चला. परफेक्शन. तुमच्या वेळेच्या व्यवस्थापनातला एक सगळ्यात मोठा प्रश्न आणि सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे परफेक्शन. मित्रांनो, परफेक्शन इज द बिगेस्ट किलर ऑफ युअर टाइम. परफेक्शन कधीच येत नाही हो. परफेक्शनच्या मागे लागू नका. मी नेहमी उदाहरण सांगतो, लहान मूल जेव्हा चालायला शिकतं ना, ते वाकडं असं कसं पण ते करून असं ते चालायला लागतंय, बरोबर का. ते हा विचार करत नाही, अरे सगळं हसायला लागले राव, मी असा तिकडे चाललोय, इकडे चाललोय, ते नाही ना, ते त्याचा विचार करत नाही. ते काय करतं, ते हळूहळू परफेक्शनिझम कडे चाललेलं असतं. कारण त्याला माहितीये मी प्रयत्न करतोय. आई वडिलांसाठी पण ते असतं काय, अरे हे प्रयत्न करतंय, हसतंय का याच्यासाठी. पण मित्रांनो, याच प्रकारे आहे, उत्तर लिहिता येत नाहीत, पण परफेक्टच उत्तर लिहिता आलं पाहिजे. कधीच सुरुवात करणार नाहीस तू लिहायला लाग. अभ्यास सर एकदम परफेक्ट झाला पाहिजे, नाही, सुरुवात कर, बघ आपोआप तुझा अभ्यास परफेक्शन कडे वळेल. म्हणजे काय आहे हो मित्रांनो, सुरुवात करा, काही नाहीये. लक्षात घ्या, हळूहळू इम्प्रोवाइज होतात गोष्टी आणि इम्प्रोवाइज व्हायला लागल्या, पण इम्प्रोवाइज साठी तुम्हाला फीडबॅक गरजेचा आहे, हे मात्र आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून पुढे जा. परफेक्शनच्या मागे लागू नका. आणि म्हणून मित्रांनो, जर समजा 6 महिने लागतात ना ऑप्शनलवर मास्टरी मिळवायला, 3 महिन्यामध्ये त्याचा पाया पक्का करा, पुढच्या 3 महिन्यामध्ये मास्टरी मिळवा. ऐक नाही किती सोपं. या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर अभ्यास आपला परफेक्शन कडेच जाणार आहे. पण सुरुवात झाली, सुरुवातीपासून आपण पुढे टप्प्याटप्प्याने चालायला लागलो, आत्मविश्वास उंचावतो आणि ध्येय आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी साध्य करतो. म्हणून याचं उत्तर काय आहे, सुरुवात करा. काय फार डोकं लावू नका, सुरुवात करा आणि हळूहळू स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन करा, सुधारणा करा आणि सुधारणा करून त्या पुन्हा परफेक्शन कडेच जा. याच्यामध्ये मेंटर्स फार महत्वाची भूमिका निभावतात. त्याच्यानंतर नियोजन केले तरी पाळलं जात नाही. पुन्हा तेच आहे,
मुळात नियोजन प्रॅक्टिकल असलं पाहिजे. दुसरं, नियोजन केल्यानंतर त्याच्या प्रती आपण उत्तरदायी असलं पाहिजे. कुणाला तरी जबाबदार उत्तरदायी असलं पाहिजे. नाही कोणतरी विचारणारा आहे, मी हे केलं नाही तर मग कोणतरी विचारणारा आहे, हा उत्तरदायित्व असलं पाहिजे. आणि तिसरं मित्रांनो, ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवू नका. नियोजन जेव्हा आपण 100% करतो तेव्हा त्यातून 80%च आपलं यशस्वी होतं. येस, पण ते 80% यशस्वी झालं ना तर तुम्ही आलाच, महाराष्ट्रात पहिले आला, हे लक्षात घ्या. येस, तुम्ही महाराष्ट्रात पहिले आला, तुम्ही भारतात पहिले आला. आणि मित्रांनो, आणखी एक बॉटम लाईन लक्षात ठेवा, नियोजनाचं मुळात उद्दिष्टच हे असतं की जे काही आपलं 80% होतंय ना ते साध्य करणं. जर आपण नियोजन केलं नसतं तर आपण 20 किंवा 30%च्या पलीकडेही गेलो नसतो. आणि म्हणून नियोजन 100% यशस्वी होण्याच्या मागे लागू नका. पुन्हा एकदा, परफेक्शनिझम त्याच्या मागे लागू नका. नियोजन हे आपलं जर 80% जरी होत असेल यशस्वी, तरी तुम्ही महाराष्ट्रात आणि भारतात पहिले आहात हे लिहून घ्या. काहीच अडचण नाहीये याच्यामध्ये. ठीक आहे. हा, मग फायनल वर्ड सांगायचे झाले, सगळ्यात शेवटी सगळ्यांची रिव्हिजन करायची झाली तर मित्रांनो, पहिलं टाइम ब्लॉकिंग मेथड जे सांगितले ना तुम्हाला मी, मॉर्निंगला 4 तास, इव्हिनिंगला 4 तास आणि ऍट नाईट 2 तास, हे वापरा. ऑप्शनल जीएस, करंट अफेअर्स. ठीक आहे. लर्न टू से नो. मित्र, नातेवाईक, आणखी कोणी असतील, अर्जंट आणि इम्पॉर्टंट नसेल अशा गोष्टींना नो म्हणायला शिका. जर मला नाही जायचंय चहा प्यायला, माझं टार्गेट राहिलंय, त्याला नाही म्हणून सांगा. जर मला नाही जायचंय मूवीला, नाही म्हणून सांगा. जेवायला मला भूक लागली, त्याला लागली नाही, मग त्यासाठी मी पुन्हा बसायचं, माझा अभ्यास होत नाहीये, नाही म्हणून सांगा, निघून जा. आत्ता प्रायोरिटाईज तुमच्या अभ्यासाला करा. प्रायोरिटायझेशन म्हणून म्हणलं मी तुम्हाला, आत्ता प्रायोरिटी तुमच्या अभ्यासाला द्या. त्याच्यामध्ये कशाला द्यायचं, ऑप्शनलला द्यायचं, एथिक्सला द्यायचं, पॉलिटीला द्यायचं, हे ठरवा. प्रायोरिटाईज करा. आन्सर रायटिंगला, नोट्सला, वाचनाला, समजून घेण्याला, हे ठरवा. गोष्टींना प्रायोरिटाईज करा आणि मग पुढे जा. मॅनेज युअर सेल्फ. डोंट मॅनेज टाइम, मॅनेज युअर सेल्फ. स्वतःला ओळखा आणि त्याच्यानुसार. आणि डिजिटल डिटॉक्स, मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा पुन्हा बारकाईने विचार करा आणि डिजिटल डिटॉक्स कडे जा. हळूहळू डिजिटल जे काही तुमची सोशल मीडियाची किंवा इतर जे काही आपली लत लागलेली असते, व्यसन लागलेलं आहे, ते कमी कमी करा. निश्चितपणे यश मिळेल. मित्रांनो, शेवटचं फक्त एवढंच सांगेन की जेव्हा दंगल मूवीमध्ये तुम्ही बघितलं असेल, त्यातला जो एक डायलॉग आहे बघा, तो कसा आहे, मेडलिस्ट पेड़ पे नहीं उगते, उन्हें बनाना पड़ता है मेहनत से, लगन से. जर तुम्हाला सुद्धा ऑफिसर व्हायचं असेल तर मित्रांनो, ते ऑटोमॅटिक फक्त म्हटलं म्हणून होणार नाहीये. त्यासाठी मेहनत करावी लागेल, लगन, सातत्य पाहिजे, पॅशन पाहिजे. आणि याच्याबरोबर नाही, या चित्रपटातला आणखी एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे एक बात हमेशा याद रखना बेटा, अगर सिल्वर जीती तो आज नहीं तो कल, तन्ने लोग भूल जावेंगे, पर गोल्ड जीती तो मिसाल बन जाएगी. आणि म्हणून फक्त यशस्वी व्हायचं नाहीये, क्लास 2 ची पोस्ट नाही काढायची आहे, नुसतं क्लास 1 ची ही पोस्ट नाही काढायची आहे. महाराष्ट्रात पहिलं यायचंय आणि भारतात पहिलं यायचंय आणि एक मिसाल आपली उभी करायची आहे. या जर आपण ध्येयाने पछाडलो आणि या ध्येयाने आपण जर अभ्यास करत राहिलो तर मित्रांनो, निश्चितपणे तुम्हाला तुमच्या वाटेमध्ये कमी अडचणी येतील. अडचणी येणार आहेत, सगळ्या मागच्या मी सांगितल्या त्या येणार आहेत, पण आम्ही आहोतच की. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आहोत. भेटा, बोला आणि निश्चितपणे आपण त्याच्यावरती मार्ग काढूयात आणि पुढे जाऊयात. मित्रांनो, याच पद्धतीने आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी जे आम्ही स्ट्रॅटेजी सेशन घेतो त्याच्यामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही त्यात बोललेल्या असतात आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी याच्यामध्ये क्लॅरिटी येते की नाही, काय करायचंय, कसं करायचंय, कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. आणि त्यामुळे इतर सर्व प्लॅटफॉर्म आणि इतर सर्व अकॅडमीपेक्षा आपला प्लॅटफॉर्म हा वेगळा आहे, कारण आपण प्रॅक्टिकल गोष्टीवर फोकस करतो, स्किल डेव्हलप करण्यावर फोकस करतो. आमची प्रत्येक बॅच, आपला प्रत्येक प्रोग्राम हा अशाच पद्धतीने आम्ही डिझाईन केलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपली ही जी ILP ची बॅच जी आता सुरू झालेली आहे, याच्यामध्ये सुद्धा आमचा ह्याच सर्व गोष्टीवर फोकस असतो की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला फक्त सिल्वर साठी नाही तर गोल्ड साठी तुम्हाला आम्हाला प्रिपेअर करायचं आहे. तेव्हा मित्रांनो, वाट बघू नका. वेळ आपल्या हातात फार कमी आहे. पटकन निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या निर्णय घेत असताना कुठल्याही प्रकारे अडचण येत असेल तर आम्हाला भेटा, फोन नंबरवरती कॉल करा, आपल्या ऑफिसला येऊन भेटा, अपॉइंटमेंट घ्या, रिसर्च त्या ठिकाणी मेंटर्सना आमच्या भेटा आणि निश्चितपणे आपण या
पुढच्या आगामी कालखंडामध्ये घवघवीत असं यश प्राप्त करू शकतो, याच्याबद्दल कुठलीही यत्किंचित मनामध्ये शंका बाळगू नका. आणि म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला की डोंट मॅनेज युअर टाइम. ओके, डोंट ट्राय टू मॅनेज युअर टाइम, ट्राय टू मॅनेज युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी मॅनेज करण्याचा प्रयत्न करा, यश आपोआप मिळतं. आपले कच्चे दुवे पक्के दुवे लक्षात घेऊन आपली रणनीती ठरवा आणि त्यानुसार विजयाची घोडदौड सुरू करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. कुठल्याही प्रकारची मदत लागली आम्हाला भेटा, आपण बोलूयात, बसूयात, मार्ग काढूयात आणि पुढे जाऊयात. सर्वांना सदैव सर्वकाळ शुभेच्छा. आणि मित्रांनो, या आगामी कालखंडामध्ये तुम्हा सर्वांना तुमचं मनाजगती मिसाल त्या ठिकाणी रोवण्यासाठी आमच्या सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा आहेत. भेटूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.